नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बऱ्याच जणांचा प्रश्न होता का मोठा ब्लाऊज शिवताना फिटिंग व्यवस्थित येत नाही किंवा ब्लाऊजची कटिंग दाखवा. तर आज कस्टमरचाच ब्लाऊज होता, तर मी त्यानुसारच तुम्हाला याची कटिंग आणि फिटिंग पण दाखवते का कशा पद्धतीने हा ब्लाऊज झालाय. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे नवीन आहे चॅनलला त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही कमेंट असेल तर कमेंट पण करा, कारण आपण हर एक कमेंटचं उत्तर देतोय. तर हा साडीतला ब्लाऊज पीस आहे, एकदम सिंपल पद्धतीने आहे. फक्त याला जे काट आले ते आपल्याला दंडावर घ्यायचेत, बाकी पूर्ण ब्लाऊज पीस रिकामा आहे. तर त्याच्यासाठी आपण बाही घ्यायची कस्टमरचे 10 इंच. तर मग आपण 1 मीटर कपडा घेतला, जवळजवळ 1.25 मीटरच कस्टमरने कपडा आणून दिला, कारण अस्तर कस्टमरने दिलेलं तर 1.25 मीटर दिलं. तर आपल्याला 42 चेस्टमध्ये पीस पण भरपूर लागतं आणि जरी थोडंफार उरलं तर काही हरकत नाही. कधी पण अस्तर मी जास्तच घेते, कारण मग मी डायरेक्ट कस्टमरची कटिंग याच्यावर दाखवते, म्हणून मग मी जास्त कपडा घेते. आता आपण काय करणार, सगळ्यात अगोदर ती उंची टाकणार. उंची कस्टमरची आहे 14 इंच, तर आपल्याला 15 इंचावर एक पॉईंट द्यायचा. 15 इंचावर आपण एक खूण केली आणि नंतर मग आपल्याला आखून घ्यायचे. आता आखून घेताना आपल्याला डीप नेक असल्यामुळं आपण शोल्डर 6 इंचाचंच घ्यायचं आहे, कारण गळा मोठा होता. आणि मुंड्यासाठी पण 6 इंचच घ्यायचं आहे. 6 इंचावरच आपण मार्किंग केली, बघू शकतात. किंवा जर कोणाकोणाला दंडामध्ये पण जास्त जर माप असेल तर तुम्ही 6.25 जरी घेतलं तरी चालते. आता 42 मध्ये आपण कशा पद्धतीने आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, अशा पद्धतीने आपण चौथा भाग काढू. आणि आपली घडी येते 10.5 इंचाची. 42 ला घडी 10.5 इंचाची येते, त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवूया, बघू शकतात. आता हे माप किती आलं, 4.5 इंच. तर हे 4.5 आपण इथे एक मार्किंग करू. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते का बऱ्याच जणांना आकार द्यायला जमत नाही. अर्धा इंच मी पाठीमागं आले. अर्धा इंच पाठीमागं आल्याच्या नंतर ही आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची. हे कंपल्सरी माप आहे. नंतर आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करायची. आता हा पॉईंट, हा आणि हा, हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे, जसं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते, बघू शकतात. म्हणजे एकदम सविस्तर आपल्याला आखून घेता येतं का आपल्याला कशा पद्धतीने याला आकार लागतोय. आता फ्रंट बाजूला कधी पण आपल्याला 1 इंचावरच मार्किंग करायची. आपण मग ह्या पॉईंटपासून धरले 1 इंच. साईज कोणती पण असू द्या, ही टेक्निक तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर थोडासा गळा जर कमी असता, समजा 7-8, तर तुम्ही 6.25 जरी घेतलं असतं शोल्डर तरी चाललं असतं. आता आपण गळा घेणार आहोत 2.25 इंचाचा. तुम्ही 2.5चा जरी घेतला तरी चालते. 2.25, 2.5, 2 पासून 2 ते 2.5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. गळा आला याच्यामध्ये 10.5 इंचाचा. गळा होऊन जाणार हा 10 इंचाचा, कारण अर्धा इंच शोल्डर वरती मडपण्यात जातं, म्हणजे आपण शोल्डर गुंतवण्यात जातं. नंतर मग एक लाईन आखून घ्यायची. आता याच्यामध्ये तुम्ही वेगळे गळे टाकू शकतात. आता याला काय करायचं आहे, जेवढं कंबर आहे कस्टमरचं 35 इंच. आता सगळ्यात अगोदर असं जरी माप घेतलं 12.5, तर खाली 12 इंच घ्या आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच परत पाठीमागं या. असं पण माप काढलं जातं. आणि नंतर मग एक लाईन आखून घ्यायची. अशी जरी लाईन आखून घेतली तरी चालते. आता हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता शोल्डर उतार देताना अर्धा इंच एवढं जरी तुम्ही खाली उतार दिला तरी चालतोय. मग ते उतार देताना आपल्याला असं तिरकं माप घ्यायचं आहे आणि असा उतार द्यायचा आहे. शक्यतो ज्या वेळेस आपला मोठा ब्लाऊज असतो तर त्यावेळेला उतार द्या, कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होऊन जातो का ब्लाऊज उतरतो तर मग जमत नाही. अगोदर आपण पाठीमागचा भाग कट करू. आता जर तुम्हाला याच्यामध्ये उंची वाढवायची तर वरचे माप सगळे आहे तसंच ठेवायचे आणि उंची तुम्हाला जास्त घ्यायची. आणि कमी जरी करायची असेल तर याच्यामधून पण तुम्ही कमी करू शकतात, काही हरकत नाही. सेम पद्धत, वरचे माप आहे तसेच, फक्त उंची कमी. आता आपल्याला फ्रंट भाग कट करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण एक लाईन आखून घेऊ.
आता एक लाईन आखताना आपण काय करायचं आहे, पट्टीचा वापर केला आहे. 1 इंचाची एक आपण पट्टी घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला ही जी कड आहे ते कशामध्येच घ्यायची नाही का. आता हा जो पाठीचा भाग आहे जसा आहे तसा आपण उचललाय आणि ह्या लाईननुसार आपण ठेवून घेतलाय. ही गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला. आणि नंतर आपण हे आखून जरी घेतलं तरी चालते. बघू शकतात एकदम परफेक्ट अशी याची आता हे माप थोडंसं आपण प्रेस करू म्हणजे आपल्याला आपले पॉईंट लक्षात येऊन जातील. आता याच्यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या का, आपली जी मार्किंग आहे फिटिंगची ती आपल्याला काढून घ्यायची. बघू शकतात. आता हा जो पॉईंट आहे तो पण आपण देऊन घेतला आहे. नंतर आपल्याला गळ्याचा उतार पण देऊन घ्यायचा आहे जेवढा आपण बॅक साईडला दिला आहे. नंतर आपण जो गळा आहे तो आपल्याला अगोदर वरून चेक करायचा आहे. 6.5 ते 7 इंच तुम्ही किती पण घेऊ शकतात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. नंतर याला नॉर्मल यू गळ्यासारखा आकार देणार, कारण हेवी चेस्टला जास्त डीप नाही दिला तरी चालतं, कारण कस्टमरचा प्रॉब्लेम होऊन जातो फ्रंट साईडने. तर मग नॉर्मल मी याला आकार दिला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर टक्स पॉईंट घ्यायचा जवळजवळ. वरच्या लाईनला आपण जॉईंट केलं टेप. कस्टमरच्या अंगावर आपण माप घेतलेला तर 10.5 इंचावर आपण एक पॉईंट दिला. तेच माप आपण इथं किती टाकायचं आहे, 4 इंच. इथं पण आपण 4 इंचच टाकूया. 4 इंचावर आपण ही लाईन सरळ आखून घेतली. आता वरून परत एकदा आपण चेक करू. 10.5 वर हा पॉईंट आलाय म्हणजे हा मार्किंग आपण अशा पद्धतीने करू आणि नंतर मग याला जोडून घ्यायचं आहे. हा पॉईंट आलं लक्षात. आता आपल्याला सोपी पद्धत आहे का, कधी पण प्रिन्सेस ब्लाऊज साईज कोणती पण असू द्या 1 इंच आपल्याला हे जास्त घ्यावं लागतं. ते मी जास्त घेतलंय तर ही लाईन आपल्याला इकडं घेऊन टाकली आपण. बघू शकतात. आता आपल्याला चेस्टनुसार आपल्याला काय करावं लागतं, टक्स घ्यावा लागतो. आता 42 चेस्ट आहे तर आपण 3 इंचाचा जरी टक्स घेतला तरी चालते. तर मग 1 इंच मी इकडच्या बाजूने घेतलं आणि 2 इंच मी ह्या बाजूने घेतलं. आता जे 2 इंच मी घेतलं तेच 2 इंच मी बाहेरून घेते म्हणजे आपला हा टक्स जवळजवळ 3 इंचाचा होऊन जाणार. तुम्ही साईज कोणती पण असू द्या ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर एकदम परफेक्ट अशी तुमची कटिंग येऊन जाते. आता हे टक्स आपल्याला जोडून घ्यायचे. ते कसे, अशा पद्धतीने जरी जोडले तरी चालते किंवा याला आकार जरी दिला तरी चालते. तर आकार कसा द्यायचा मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलंच आहे, तर त्यानुसार जरी तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तरी जमून जाईल. आता हा जे आपण 1 इंच घेतला आहे त्याच्यासाठी आपण इकडचा 1 इंच घेतला आहे. तर आपल्याला क्रॉसमध्ये कसं आखून घेतलं पाहिजे, वरच्या लाईनला आपण जोडून घेतलं आणि ही पण आपण वरच्या लाईनला क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे. बघू शकतात एकदम कमी वेळामध्ये. आता ही लाईन आपण गळ्याजवळ जोडून घेऊ. इथं सुद्धा आपल्याला तिरकाच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज झालाय. आता याची करणार कटिंग. तर पाहू शकतात किती कमी वेळामध्ये आणि सिंपल पद्धतीने. साईज कोणती पण असू द्या, मी तुम्हाला डायरेक्ट कस्टमरच्या खांबावर काम दाखवले. ज्यांना पेपर कटिंग लागत असेल तर त्यांनी नक्की मेसेज करा किंवा DM जरी केलं फेसबुकला तरी चालते आणि आपण नक्कीच नंबर लवकर सगळ्यांना देऊ. जसं जसं तुमचे मेसेज वाढतील तसं आपण सगळ्या गोष्टी चालू करू. आता याची कटिंग झाली.
आता नीट लक्षात घ्या की मी टक्सा कशा पद्धतीने कट करते. ह्या कस्टमरचे मी अगोदर पण भरपूर सारे ब्लाऊज शिवले, एकदम परफेक्ट अशी याची कटिंग आणि स्टिचिंग पण येते आणि फिटिंगला पण एकदम भारी येऊन जातो. तर हा असा ब्लाऊज झाला आहे. आपण बघू शकतात किती व्यवस्थित कटिंग झाली आणि अवघड काहीच नाही. जसं आपण बाकीचे ब्लाऊज कट करतो त्यानुसारच आपल्याला थोडे थोडे बदल करावे लागतात. तर ही ब्लाऊजची पूर्ण कटिंग झाली. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने गळा टाकू शकता. मी बाही कटिंग कशी करायची हे जास्त दाखवत बसत नाही, कारण मी बाही कटिंगचा एक 42 साईजमध्ये शॉर्ट व्हिडिओ काढते. नक्कीच जाऊन बघा. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.